मनातील वाईट विचार काढून टाकल्यानंतर जीवन सुंदर होते. तसेच योग्य वेळी शेतातील जर तण नियंत्रण केले तर पिकाची वाढ जोमाने होऊन आपल्या शेतामध्ये हिरवळही नांदते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अद्रक पिकातील तणनाशकाविषयी जाणून घेणार आहोत. योग्य प्रमाण, योग्य तणनाशकाची निवड, त्याचबरोबर घ्यावयाची काळजी या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपण चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढील महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे कापूस पिकातील उगवणीपूर्वीचे तणनाशक व उगल्यानंतर तणनाशक या गोष्टीवर आपण व्हिडिओ घेणार आहोत. सर्व शेतकरी बांधवांनी यंदा अद्रक मोठ्या प्रमाणात केली आहे आणि त्यांना तणनाशकाची फवारणी घ्यावायची आहे, परंतु बरेचसे शेतकऱ्यांना माहिती नाही फवारणी कोणती घ्यायला हवी. तर आपण त्यासाठी सुमिनारा हे तणनाशक वापरू शकतो. हे बरेचसे शेतकरी त्यांच्या प्रॅक्टिसने वापरतात, म्हणजे त्यांनी आधी वापरलंय म्हणून वापरतात, त्यावर कुठलाही लेबल क्लेम नाही. त्याचबरोबर जर तणनाशक आपल्याकडे अवेलेबल झालं नाही तर स्वीप पॉवर आपण वापरू शकतो. त्याने देखील आपलं उगवणीनंतर सर्व तण नियंत्रित होणार आहे. पण आपलं अद्रक पीकचा कोंबवरती आला असेल तर हे घ्या मारता आणि काळजी घ्यायची आहे. शक्यतो हे टाळलं गेलं पाहिजे. शेतकरी बांधवांनो, तणनाशक मारण्यापूर्वी वावरामध्ये म्हणजे आपल्या शेतामध्ये पुरेशी ओल असणं गरजेचं आहे. ओलीतच आपण तणनाशकाची फवारणी घ्यावी. जे आपल्याला मी तणनाशक सांगितले आहे हे पुरेपूर तण ओल असल्यानंतरच घ्यावे. बरेचसे शेतकरी बांधव म्हणतात की आता आम्हाला तुम्ही कापूस पिकाच्या तणनाशकाविषयी माहिती द्या. तर आपला पुढला व्हिडिओ हा कापूस पिकाच्या तणनाशकाविषयी होणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मी आपल्याला लवकरच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. शेतकरी बांधवांनो, मी वरील जे तणनाशक सांगितले हे आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसने घ्या, म्हणजे आपल्या शेजारच्या पाजारांनी किंवा जुने अद्रक उत्पादक शेतकरी ज्यांनी जे वापरले तरच आपण फवारणी घ्यावी. या औषधावर कुठलाही लेबल क्लेम नाही की आपण अद्रकीसाठी वापरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या अद्रक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा. धन्यवाद.